भारत न्यूज 44 समाजातील सर्व स्तरातील गुणवंत, प्रतिभावंत, नामवंत आणि यश संपादन केलेल्या अनेक व्यक्तींचा सत्कार सोहळा आपण पाहिला असेल. परंतु सर्व मोहमाया, भेदभाव व आकस विसरून आपले आरोग्य व प्रतिष्ठा खुंटीवर टांगून दिवस रात्र 24 तास कार्यरत राहून स्मशानभूमीत आपल्या मृत जीवात्म्याच्या देहाचा अंत्यविधी संस्कार भावनिक व आस्थेने संपन्न करणारे स्मशान जोगी यांचा प्रथमच कल्याण पूर्वेतील सावली फाउंडेशन तर्फे आयोजित त्यांचा सत्कार रविवार दिनांक 3 मे 2026 रोजी आमराई फाउंटन चौक, विजयनगर, कल्याण पूर्वेत करण्यात आला. या सामाजिक उपक्रमांतर्गत स्मशानभूमीत निस्वार्थपणे सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सन्मान सोहळा उत्साहात व भावनिक वातावरणात पार पडला. समाजात अनेकदा दुर्लक्षित राहणाऱ्या या कर्मचाऱ्यांच्या कार्याला योग्य मान्यता मिळावी या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी कल्याण पूर्वच्या आमदार सौ सुलभाताई गायकवाड प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. तसेच वाशिम तालुका शहापूर येथील नामांकित वकील चेतन भोसले यांनीही यावेळी आपली उपस्थिती दर्शवून अशा उपक्रमांचे यथोचित कौतुक केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री जयवंत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली दीपक जाधव, किशोर खरात, धनंजय कुमुदकर, विकी भोईर, रमाकांत चव्हाण, प्रशांत चव्हाण, रवींद्र रत्नपारखी, सतीश वर्मा आणि प्रवीण जगताप हे मान्यवर आवर्जून उपस्थित होते. यावेळी समाजसेवक श्री विक्रांत शिंदे, श्री संजय मोरे आणि श्री संजय शिर्के या दानशूर व्यक्तींचेही आभार आणि अभिनंदन व्यक्त करण्यात आले. तसेच दानशूर श्री प्रशांत पाटील वाशिम, श्री गणेश, श्री रामदेव प्लाझा, श्री सचिन चव्हाण, हेगडमल साहेब, श्री पवार साहेब वसई यांचे सुद्धा अभिनंदन आणि आभार व्यक्त करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे वृत्तांकन करणाऱ्या कल्याण पूर्वेतील मलंग रत्नचे संपादक व इतर पत्रकार तसेच इतर सामान्य नागरिकांसह अनेक नागरिक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन किशोर सुखलाल खरात यांनी उत्तम प्रकारे केले. यावेळी आपल्या मनोगतातून सावली फाउंडेशनच्या प्रतिनिधींनी स्मशानभूमीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कार्याचे महत्त्व अधोरेखित केले. आपल्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणी सन्मानाने निरोप देण्याची जबाबदारी उचलणारे हेच खरे समाजातील निस्वार्थ सेवक आहेत. त्यांच्या कार्याचा सन्मान करणे हीच खरी माणुसकी आहे, असे भावनिक उद्गार व्यक्त करण्यात आले. समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी अशा उपक्रमांची अधिक आवश्यकता असल्याचेही यावेळी शिवसेना उपशहर प्रमुख श्री सुनील आमले, शिवसेना उपशहर प्रमुख कल्याण पूर्व यांच्याकडून नमूद करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी सन्मानित कर्मचाऱ्यांना उभे राहून टाळ्यांच्या गजरात स्वागत करून त्यांना भेटवस्तूंचे वाटप करून मन स्वभावनेने गौरवण्यात आले. आणि आज इथे जे सावली फाउंडेशन आहे हा नेहमी तत्पर जे आपले सामान्य जे तळागाळाचे जे असतात नेहमी ज्यांना दिवसभर पोट भरायचं असतं संध्याकाळी असे जे त्यांच्या सावली फाउंडेशनतर्फे त्यांना नेहमी त्यांचा सत्कार केला गेलेला आणि हर महिन्याच्या शेवटच्या शनिवारी या रविवारी त्यांचा हा प्रोग्राम असतो आणि त्याच्यात मला काही मान देतात. माझ्या हस्ते त्यांचा तो प्रोग्राम करतात. त्याबद्दल मी सावली फाउंडेशनचे जयवंत जाधव सर्वांचे आभार मानते आणि खरंच एक त्यांच्या हातातून असे जे आपले 100 म्हणजे झाले काय 100 जणांना त्यांचे बक्षीस देऊन झाले आणि त्यांचा जो हा उपक्रम आहे एक सांगायचं तात्पर्य एवढं आहे की म्हणजे असं मी अजूनपर्यंत तरी कुठे असं बघितलेलं नाही आहे. कुठे जी रस्त्यावरती जी पोट भरणारी माणसं असतात आणि त्यांना हा त्यांचा सत्कार केला गेला आहे. हे सावली फाउंडेशन हा खूपच म्हणजे एक त्यांचे कौतुक करावं तेवढं कमीच आहे. अशा यांच्या जे हातातून असे प्रोग्राम होतात आणि सत्कार होतात त्यांचे, त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानते आणि सगळ्यांनाही शुभेच्छा देते. सुद्धा त्यांना हात लावू शकत नव्हते असे जे बॉड्या तेव्हा येत होते यांच्याजवळ आणि ते त्या स्मशानात त्यांचा संस्कार करत होते. त्याबद्दलही तुमचे खूप खूप मी सगळ्यांचे आभार मानते. त्यांच्यासोबत समोर जायला सुद्धा घाबरत असतात, पण हे आपले माणसं जे स्मशानजोगी असतात, स्मशान काम करणारे असतात, त्यांना अहोरात्र दिवसवारी असतो, कापलेली असतो, कसे असतो, त्या ड्युटीने त्यांना त्यांच्या समोर जावं लागतं आणि सामोरं जावं लागतं. त्याबद्दल त्यांच्या कामाला
कृतज्ञता व्यक्त करून सावली फाउंडेशनतर्फे त्यांना एक मानाचा मुद्रा देतो आणि आपला हा प्रोग्राम आहे. आपल्या प्रोग्रामसाठी आपल्या कल्याणच्या लाडक्या आधारीय सुलभताई गायकवाड या प्रोग्रामला आलेले आहेत. नेहमी आपल्या ह्या शोषित पीडित लोकांसाठी ते काम करतात आणि म्हणून तर त्याची ख्याती आपल्या कल्याणभर पसरलेली आहे आणि नेहमी त्या आपल्या मनात आहेत. आज आपण सावली फाउंडेशनतर्फे एक स्मशानभूमीचा आपण सत्कार करणार आहोत. प्रत्येक इथे आलेले आहेत. आपल्याकडे लोक पाहतात. आम्ही ओरिजिनल स्मशानभूमी नाही. आमच्यात जो राजू मेमोरी जो बसला आहे तो जातीवंत स्मशानभूमी. आमच्या मनात, माझ्या मनात एक सेवा होती. कुठल्या तरी अँगलने आपण एक देशाची सेवा केली पाहिजे म्हणून मी एक टीमवर्क तयार केलं. माझे जे सवंगडे आहेत ते सर्व इतर धर्मी आहेत. स्मशानभूमी येतात एक स्पेशली वेगळे असते. त्यातला तो फक्त राजू मेमोरी तो आहे. परंतु आम्ही एक वर्क पाहिजे. आपल्या हातून देशाची सेवा घडायला पाहिजे. आम्ही काही याच्यावर जाऊ शकत नाही बॉर्डरवर सैनिक म्हणून. आमच्या शिक्षणाभावे आम्ही पोलीस वृत्ती कार्य करू नाही शकत. आम्हाला नोकऱ्या नाही मिळाल्या. आज सामान्य सफाई कर्मचारीसुद्धा देशाचा सेवक आहे. म्हणून आमच्या हाताने पण काहीतरी सेवा घडली पाहिजे आणि आमचा उदरनिर्वाही झाला पाहिजे. या दृष्टिकोनातून आम्ही एक काम निवडलेलं आहे. त्याबद्दल समाजाने आणि सावली फाउंडेशन आणि आमदारांनी जो आमचा सत्कार केला त्याचा अगदी मनापासून धन्यवाद. जय हिंद, जय महाराज. वर्ष अगोदरचा कोरोना काळ आलेला होता. त्या कोरोना काळामध्ये सुद्धा हे आपले कामगार जे स्मशानजोगी जे काम करत होते त्यांनी एवढं चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे की स्वतःचे नातेवाईक जरी असले तरी कोणी उपस्थित राहत नव्हते. त्या ठिकाणी जायला भीत होते लोक. मृत व्यक्तीपाशी आणि जिवंत व्यक्तीजवळ पण जायला भीत होते. पण त्यावेळेला आपले स्मशानजोगी जेवढे कामगार आहेत त्या कामगारांनी एकदम प्रामाणिकपणे काम केलेलं आहे आणि त्या कामासाठी खरोखर आज आम्ही सावली फाउंडेशनमार्फत त्यांना खूप खूप धन्यवाद देतो. सावली फाउंडेशनच्या प्रत्येक सभासदांद्वारे आणि टीमद्वारे त्यांना आम्ही खूप खूप धन्यवाद देतो. मी इथपर्यंत कसं आहे कारण की मी सुद्धा मजूर काम करतो, अजूनही करत आहे. आणि माणसाला कोणतीही परिस्थिती जरी असली तरी माणसाने कधी चित्त सोडायची नसते आणि आपण जे काय ठरवलेलं आहे पुन्हा करायचं असतं. मी सुद्धा अगोदरच मी सांगितलं म्हणजे मनामध्ये ठरवलं असतं मला पूर्ण शिक्षण कसंही करता येईल आणि मशीनमध्ये राहून मी आतापर्यंत शिक्षण केलेलं आहे आणि आज लास्ट इयरला आहे माझ्या आणि त्याप्रमाणे मी म्हणजे खूप मेहनत करून इथपर्यंत पोहोचलेलं आहे. आणि आतापर्यंत संस्था नाही की त्यांनी आमचं कामाबद्दल म्हणजे तसदी घेतलेली आहे आणि आम्हाला आभार मानले आहेत. तर आज पहिल्यांदा मला सावली फाउंडेशन यांनी बोलायला संधी दिली याबद्दल मी त्याचे आभार मानतो. अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत रहा भारत न्यूज 44.